कधीपासून नाही येत साहेब, मग त्यांचा फॅन कधीपासून चालू आहे, लाईट कधीपासून चालू आहे. वीज जपून वापरा, विजेचा अतिवापर टाळा, असा सुविचार नेहमी महावितरणकडून दिला जातो. मात्र स्वतः महावितरणचे कर्मचारी याचा किती अवलंब करतात हे आता समोर आलंय. महावितरण सहाय्यक अभियंता यांच्या ऐरोली शाखेच्या कार्यालयात अधिकारी केबिनमध्ये नसताना लाईट आणि पंखे चालू असल्याचं समोर आलं आहे. महावितरणच्या मुख्य शाखेत एक फोटो लावण्यात आलाय, ज्यात पिऊनला कोणी काम सांगितलं तर तो म्हणतो, थांबा साहेब, लाईट आणि फॅन बंद करून येतो. आणि स्वतः सहाय्यक साहेब मात्र लाईट पंखे चालू ठेवून गायब होतात. तसेच याविषयी तेथील कर्मचाऱ्यांना विचारले असता तुम्ही सरळ मोठ्या साहेबांशी बोला, असं देखील सांगण्यात येतं. म्हणजे सहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयात जबाबदारी घेणारा एकही व्यक्ती हजर नाही आणि त्यात भर म्हणजे केबिनमध्ये कोणी नसताना लाईट आणि पंखे चालू ठेवतात. याबाबतचा आढावा योद्धा न्यूजचे पत्रकार धर्मराज देशपांडे यांनी स्वतः घेतला असून नेमकं काय प्रकरण आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पहा. कशाची मीटिंग आहे साहेबांची? साहेब नाही येत ना, फॅन बंद करायला सांगत नाहीत साहेब, लाईट बंद करायला लावत नाहीत. अरे तुम्ही लाईट बंद करत नाही का? फॅन चालू ठेवतो तुम्ही, लाईट बंद करत नाही का? जर साहेब नाहीत आतमध्ये ना, तुम्ही लाईट बिल वसूल करताना जे मी लाईट कट केली ही भरलं नाही ती भरलं नाही म्हणून करताय, मग ही तुम्हाला फुकट बिल आहे का? जनतेचा पैसा तुम्ही असं वापरणार का? कोण आहे जबाबदार? कोण आहे? जनतेचा पैसा असा वापरणार का? नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? मैं अप्रेंटिसशिप हूँ, आपको बात करना है। आयडी कुठे आहे तुमचं? रुको रुको, मैं सब आयडेंटी कार्ड कुठे आहे तुमचं? वही दिखा रहा हूँ ना, बता दो। गळ्यात घातलं नाही तुम्ही. तुमचं नाव? मी कॉन्ट्रॅक्टरचा माणूस आहे हो साहेब, मी असंच म्हणजे तो बसलेलो कोण आहे. स्टाफ नाहीये का परमनंटवाला? सब मोर्चा है, सब वाशी डिवीजन में हो, मीटिंग पण है। तिथं कोणीतरी असेल ना, जबाबदार कोणच नाही का? का सगळं फक्त बाहेरच्या ताब्यात देऊन टाकलं ऑफिस? आत्ताच गेले ते लोक. कुठं आहे मग? बोलवा त्यांना, कोणी असेल त्यांना बोलवा, जबाबदार अधिकारी कोण असेल राहुलला त्यांना. फोन लावूया. कधीपासून नाही येत साहेब, मग त्यांचा फॅन कधीपासून चालू आहे, लाईट कधीपासून चालू आहे. अशी उडवाउडवीची उत्तरं जेव्हा कर्मचारी देतात तेव्हा त्यांना अधिकाऱ्यांची फूस असते असं समजायचं का यामधून? आणि मग सदरील शाखेचे अधिकारी यामध्ये सामील आहेत का ते तपासणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मग आता जेव्हा सामान्य माणसाला 1 महिना जरी उशीर झाला लाईट बिल भरायला, तेव्हा हे 1 दिवसाची सुद्धा मुदत देत नाहीत. सरळ लाईट कनेक्शन बंद करतात आणि स्वतः नियम मात्र धाब्यावर बांधतात. मग जनतेच्या पैशांची लूट महावितरण करतंय का? आणि यावर महावितरण काय कारवाई करतं हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे.